हरिओम सगळ्यांना। मनोगत सांगायचं म्हणजे आपल्या मनामध्ये जे आहे ते व्यक्त करायचं। मग त्याच्यासाठी कोणती मर्यादा किंवा कोणासाठी काही सांगायचं असं काही हे नसतं। 13 ऑक्टोबर ते 20 आजचा दिवस। आमचा वर्ग 713 हा वर्ग सातारा शाखेतून आम्ही आलो आहोत। आम्ही आधी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांचा योग शिक्षक हा कोर्स केला आणि त्या अंतर्गत आम्ही योग प्रवेश, परिचय आणि योग शिक्षक आम्हाला जेव्हापासून शैलजाताई आणि वैशालीताईंनी हे सांगितलं होतं आणि आमची पहिली परीक्षा झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच एवढी उत्सुकता होते आणि नेहमीप्रमाणे त्यात मी जरा जास्तच पुढे होते। का तर आत्ता शिकवलंय ते माझ्या लक्षात आहे, तोपर्यंत मला जाऊन परीक्षा देऊ द्या, म्हणजे मग एकदाच माझ्या डोक्यावरचं ओझं कमी होईल। हा एक त्याच्या पाठीमागचा भाग होता आणि त्यानंतर त्याच्याबद्दल उत्सुकता होते की आश्रम जीवन पद्धती कशी असते ते मला अनुभवायचं होतं। कारण आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये कधी मी अशी जाऊन कुठे राहिली आहे 7-8 दिवस आणि काहीच नाही, घराशी कुठला संपर्क नाही किंवा काही नाही असं झालं नव्हतं। पण मला पण एक अशी जीवनात अशी प्रत्येकाच्या जीवनात अशी एक स्टेज येते की सोडायला शिकलं पाहिजे। जसं आपल्याला वाडी सरांनी सांगितले की सोडायला शिकलं पाहिजे। मग तसे आपण थोडेसे पाश सोडून इथपर्यंत आपल्याला यावं लागलं आणि आलेल्या दिवसापासूनचा म्हणजे अनुभव अप्रतिम होता वगैरे असं काही मी म्हणणारच नाही। अप्रतिम नव्हता तो म्हणजे शब्दातच सांगता येणार नाही असा तो अनुभव होता आणि तो परत परत घ्यायला मला तर फारच आवडेल म्हणजे, आणि तो झालाच पाहिजे। कारण इथं आल्यानंतर कळलं की ताई आणि गुरुजी की 2018 सालचा पंतप्रधान पुरस्कार गुरुजींना मिळाला ते एवढं मोठं कार्य त्यांचं आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याजवळ एवढी एक मोठी व्यक्ती राहते आणि आपल्याला माहिती नाही। मला ह्या गोष्टीचं फार वाईट वाटलं की आपण फार उशिरा आलो। ही सुरुवात आपण फार आधीच करायला पाहिजे होती, फार आधीच यायला पाहिजे होती, तर कदाचित जीवन अजून खूप बदललं असतं किंवा ह्याच्या पुढे खूपच चांगलं जीवन जगता आलं असतं। कारण योगामधील जे अष्टांग योग सांगितलंय त्यातली जर सगळ्या गोष्टी आपण आचरणात आणल्या तर काल जसं आपल्याला गुरुजींनी सिंपल गोष्टीतून पेढा म्हणजे पेढा वाईट असतो की पेढा चांगला असतो हे म्हणण्यापेक्षा तुमची मनस्थिती कशी असते हे जसं शिकवलं तसं हे सगळं आचरणात आणलं असतं तर आतापर्यंत आलेले ताणतणाव कदाचित आले नसते। पण ही गोष्ट नक्कीच आहे की देर से आहे पर दुरुस्त आहे, म्हणजे कधीच नाही येण्यापेक्षा कधीतरी आलो ही चांगलीच गोष्ट आहे। आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी इथं येऊन हे शिकले म्हणण्यापेक्षा मी आता हे माझ्या सगळं आचरणात आणणार आहे ह्याचं मी म्हणजे ह्या भूमीमध्ये उभं राहून मी वचन देते। कारण आश्रम जीवन पद्धती कशी असते ते अनुभवताना पहिली सकाळची सुरुवात म्हणजे की पहाटे 4 वाजता उठायचं। एका रूम मध्ये तिघी राहणार आहे त्यामुळे तिघींच्या पटापटा आंघोळा व्हायला पाहिजेत, त्यासाठी प्रत्येकीची घाई आणि मंगलाचरणासाठी आपण मंगलचिंतनसाठी वेळेत पोचायचं आहे। ही इतकी गडबड आणि मग तिथं आपण सगळं विसरून गेलो की आपण सकाळी उठल्यावरती काय करतो किंवा कोण आहे, कुणाला फोन करायचंय, हे सगळ्या गोष्टी विसरून तिथं पहिल्यांदा जायचं। आणि मंगलचरण मधला आहे जी प्रार्थना आहे, गायत्री मंत्र आहे, महामृत्युंजय मंत्र आहे, त्याचे मंत्र का म्हणायचे? सकाळची सुरुवात फक्त नुसती मंत्रांनी होत नव्हती तर त्या मंत्रांचे अर्थ काय आहेत, तुमच्या शरीरावरती त्याचे परिणाम काय होणार आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन होत होतं। त्यानंतर आपले पाठ होते, त्या पाठामध्ये तर सगळ्यांची पळापळी। जिचा पाठ आहे ना तिला दुसरं काही दिसतच नव्हतं, तिला फक्त माझा पाठ मी कसं करायचे ते, आणि तो होईपर्यंत इतकं मोठं टेन्शन होतं आणि जिचा पाठ होईल ते अशी थोडीशी हायसं हा सुटले असं वाटत होतं। पण मला आता परत वाटायला लागले की मी परत पाठ द्यावा, परत हे करावा, असं मला खरंच वाटायला लागले की आता परत हे केलं पाहिजे। त्यानंतर पुढचं नियोजन होतं की कर्मयोगाची खूप छान त्या दिवशी ताईंनी आपल्याला सांगितलं की कर्मयोग आपण घरात पण काम करतो आणि इथं करतो तर त्याच्यामध्ये काय फरक आहे ते त्यांनी आपल्याला छान सांगितलं। आणि आता इथून पुढच्या ह्याच्यामध्ये मी स्वतः पण कुठलं काम केलं तर त्याचं काउंटिंग करणार नाही की मी हे केलं मी ते केलं, मी केलं आणि सोडून दिलं, हे शिकवलं कर्मयोगाने। त्यानंतर पुढचा भाग असायचा आपला व्याख्यानांचा। वाडी सरांनी प्रत्येक गोष्टीचं नियोजन म्हणजे मला फार विशेष वाटतं, म्हणजे गुरुजी कदाचित MBA वगैरे झाले असतील की त्यांनी असं इतकं नियोजनबद्ध सगळं करणं, सगळ्या गोष्टींचे कार्यक्रमांचं नियोजन आखणं, सगळं करणं, प्रत्येकाचा आलेला आहे त्याला कसं अटेंड करायचे, त्याच्या भोजनापासून तो इथं आल्यानंतर कंटिन्यू त्याच्यामध्ये कामामध्ये राहील की त्याचा एकही क्षण वाया जायला नको, ह्याचं
7 दिवसाचं एवढं व्यवस्थित नियोजन केलं आहे की अशा गुरुजींना माझं त्रिवार वंदन आहे की इतकं छान त्यांनी नियोजन केलं सगळ्या गोष्टीचं। ते झाल्यानंतर व्याख्यानं झाल्यानंतर भोजनाचा विषय नेहमीप्रमाणे जसं की सगळ्यांनी सांगितलं की मी कधीच लोणचं न खाणारी, पण मी 2 दिवस लोणचं खाल्लं आणि मग ते कुठलं का असे ना आंब्याचं ह्याचं कशाचं। मला सुरुवातीला जास्त त्रास झाला कारण माझे थोडेसे नखरे होते खायचे, पण मला एक गोष्ट चांगली वाटली की मी स्वतः कांदा लसूण कधीच खात नाही, त्यामुळे माझ्यासाठी ते खूप चांगली गोष्ट होती की मला कशात कांदा घातलाय का, ह्याच्यात कांदा नाहीये किंवा चुकून कुणी पोह्यामध्ये कांदा घातला असेल तर ते कांदा काढायचा बाजूला, हे माझं काम होतं ते वाचलं। त्यामुळे मला हे भोजनाचं पण खूप चांगली हे झाली। आणि दुसरी महत्त्वाची गुरुजींनी त्या दिवशी सांगितलं की एक वाढ पद्धत करायची, म्हणजे तुम्ही एकदा वाढून घेतले तर तेवढंच खायचे आणि पुन्हा आपण बंद करायचे खाणं। आजपासून म्हणजे मी ह्या सांगितल्यापासून मी अंमलात आणायला सुरुवात केली आणि इथून पुढच्या आयुष्यात माझ्या कायम राहील। त्यावेळी मला माझे आजोबा आठवले। माझे आजोबा 95व्या वर्षी गेलेत, जे की जाईपर्यंत त्यांना चष्मा नव्हता आणि ते जाईपर्यंत वज्रासनात व्यवस्थित बसत होते, त्यांचे दात व्यवस्थित होते आणि ते जाताना फक्त 15 मिनिटं आधी त्यांना धाप लागल्यासारखी झाली आणि त्यांचं निधन झालं। मी माझ्या आजोबा वारकरी संप्रदायातले होते, कधीच त्यांना म्हणजे विसरू शकणार नाही। तर मला ते आठवले की त्यांनी एका टप्प्यानंतर जेवण कमी केलं होतं, त्यावेळी ते ताटामध्ये पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये भाकरी आणि गुळाचा एक खडा आणि जेवढी भाकरी दिली तेवढीच खाणार। आणि जेव्हा ते जेवण व्यवस्थित करत होते त्यावेळी जर त्यांच्या ताटामध्ये मीठ नसेल किंवा काही नसेल तर त्यांनी कधीच सांगितलं नाही की ह्याच्यामध्ये मीठ नाहीये, हे नाहीये, जे आला आहे समोर ते खायचं आणि पुढे जायचं। कदाचित ते 95व्या वर्षापर्यंत स्लिम ट्रिम लावून, चष्मा नाही, व्यवस्थित दात सगळं, आणि जाताना सुद्धा कसे गेले व्यवस्थितरित्या, ह्याचं सगळ्याचं कारण कदाचित त्यांनी योग आत्मसात केला होता म्हणून, आणि मी पण त्या जेनेटिकली येतात काही गोष्टी म्हणून कदाचित अनुवंशिकतेने इकडे ओढली गेली असेल म्हणून हे झालं। मी माझ्या आजोबांचं उदाहरण जे बघितलं होतं ते प्रत्यक्षात इथं मी गुरुजींच्या रूपाने सुद्धा बघितलं की गुरुजींची तब्येत सुद्धा एकदम व्यवस्थित आहे। ताई सुद्धा 75व्या वर्षी त्या इतक्या ऍक्टिव्ह राहतात आणि सगळं स्मरणशक्ती त्यांची चांगली आहे। म्हणजे आपल्याला आता सकाळी इथं वस्तू ठेवलेली दुपारी कुठे ठेवली ते आठवत नाही, मोबाईल शोधणं तर आपलं मोठं कामच असतं, घड्याळ शोधणं, मोबाईल शोधणं, गाडीची चावी आणि बाकी कुणाला कुठला निरोप द्यायचा आहे। पण ताईंची स्मरणशक्ती म्हणजे की आपण त्याच्या पुढे सलामच केला पाहिजे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात। आणि अशा ताई अशा एखाद्या 16 वर्षाच्या मुलीला पण लाजवतील एवढ्या तुरुतुरुत पळतात सगळीकडे आणि सगळीकडे लक्ष आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या मनामध्ये देशभक्तीची भावना त्यांनी जागृत केली आणि महिलांसाठी संस्कृती आपली जपणं हे महिलांचं काम आहे, हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आचरणातून आधी दाखवून दिलंय आणि मग आपल्याला सांगितलंय आणि आपण सगळ्या त्याचा प्रयत्न 100% तर करणारच आहोत। त्यानंतर पुढची व्याख्यानांचा विषय होता। देशपांडे सरांनी आपल्याला खूप हसत हसत कान टोचले आपले आणि ते आता कायम आपल्या लक्षात राहतील। ह्या सगळ्यांनी आपल्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले की आपल्याला घडवण्यासाठी, म्हणजे हिरा असेल तरी सुद्धा त्याला पैलू पाडावे लागतात तेव्हाच तो हिरा चमकतो आणि ते पैलू पाडायचं काम आहे ते हिथं सगळ्यांनी मिळून आपल्यासाठी केलंय। आणि आता आपण एक हिऱ्यासारखी चमक घेऊन बाहेर समाजात जाणार आहोत, पण ती चमक आपली कमी होणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायची, त्याच्यावरती पुन्हा कुठलीही धूळ घाण चढणार नाही ह्याची काळजी आपण आचरणातून आपल्या आणि हातून द्यायची आहे। काल एक समर्पित कार्यकर्ता म्हणून गुरुजींनी आपल्याला एक दीक्षा देण्याचा हे केला होता आणि मी ती दीक्षा घेतली आहे, मला खूप छान वाटतंय आणि मी संस्थेसाठी काम करेन हे मी आधीच तिकडे सांगितलं होतं की सातारा शाखेमध्ये मी करेन। आणि त्याच्यामध्ये एक चांगलं छान वाटलं की गुरुजींनी काल एका गोष्टीच्या बाबतीत खूप असं रिलॅक्स केलं की तुम्हाला जमेल तेवढं करा, तुम्हाला जमेल तेवढं करा, बंधन नाहीये, तुम्हाला जमेल तेवढं करा। मग थोडंसं मी हायशी झाले, नाही तर मला असं वाटत होतं की आपण जबाबदारी घेतली, एखादं ओझं घेतलं तर ते उचललं जाईल का, आपल्याला पेलेल का, पण त्याचा पण भार गुरुजींनी काल आपला कमी केलाय। आज निरोपाचा दिवस आहे आणि आता परत वाटायला लागले की नकोच जायला, आता इथेच थांबूया, अजून पुढचे म्हणजे पुढच्या वेळी 1 महिन्याचा वगैरे असं नियोजन करून आलं पाहिजे असं सगळ्या गोष्टीची। मग अशी शीतलताईंनी जसं सांगितलं की तिखट नाही खायचंय, चहा नाही प्यायचंय, ह्या सगळ्या गोष्टींच्या सवयी आपल्याला झाल्यात। आणि मला वाटत होतं की झाड कसं असतं, कोवळं झाड असतं तर त्याला उचलून ते दुसरीकडे लावलं तर ते व्यवस्थित लागतं। आता आपण जरा खोडं झालेत, म्हणजे तुम्ही मुली तरी यंग आहात, आम्ही तर वयाचे
पुढं फार वयाच्या एका पुढच्या खूप टप्प्यावरती गेलोय की आता आमचं खोड आहे ते चांगलं भक्कम झालंय, पण ते उचलून दुसऱ्या ह्याच्यात लावणं अवघड होतं. पण ते मोठं काम ताईंनी आणि गुरुजींनी आणि ह्या गुरुकुल योग संस्थेनी खूपच चांगल्या पद्धतीनं केलंय. आणि योगाचा इतका प्रचार प्रसार करणारी संस्था आपल्या इथं आहे आणि त्या संस्थेला मी पुन्हा एकदा वंदन करते. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कोण कुठून आलो होतो आणि आता एका अगदी बहिणीसारख्या झालो. म्हणजे कोण नगरच्या आहेत, कोण पिंपरी चिंचवड, डोंबिवली आणि आम्ही सातारा, नाशिकच्या आहेत. सगळ्या लांबून येऊन एकत्र आणण्याचं म्हणजे सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम इथं केलं जातं. त्याबद्दल सुद्धा खूप मोठं असं कुठंच नाही होत की म्हणजे कोणी कुठल्या. आणि फार वैशिष्ट्य आहे म्हणजे काल पण आपल्याला गिरिभ्रमणाचा हे दिला होता. काल मी सुचेता ते माझे रूममेट आहेत त्यांना मी म्हटलं, माझी मैत्रीणच आहे खास ते, की इथं आपण गेलो, डोंगरावरती गेलो, इतका चिखल होता, सगळे होतं, पण कोणीही घसरलं नाही, कोणीही पडलं नाही, कुणालाही कुठली इजा झाली नाही. ह्या 7 दिवसामध्ये काहीही अशी कुठली घटना झाली नाही. म्हणजे परवा दिवशी आपण तिथे साप बघितला होता, माझी भीती कमी झाली. मगाशी इथून खेकडा गेला, मला काहीच नाही वाटलं. आधी असतं तर खेकडाने कमी आणि मी जास्त उड्या मारल्या असत्या, पण तो खेकडा निवांत गेला, मी पण तिथे निवांत बसली होती, भीती पण कमी झाली. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या नियोजन करून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे अघटित कोणती घटना इथं घडली नाही. आणि ताईंचं एक आई पण मी त्या दिवशी बघितलं की, आणि तर ताई आजारी होत्या आणि ते इतक्या मायेने त्यांना ते ज्येष्ठ मधाची कांडी कशी तोडायची तिथं पासून तू वाफ घे, तू कशी वाफ घ्यायची, आम्हाला निसर्गोपचारामधल्या सुद्धा सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी. म्हणजे जिथं त्यांच्यातली एक कार्यकर्ती, परीक्षा प्रमुख आणि सगळ्यात महत्वाचं मगाशीचे मी माझ्या ह्याच्यात सांगितलं की आई पण आहे, ते त्यांचं सगळ्यांचं जागृत आहेत. आणि आईच्या मायेने आणि वडिलांच्या मायेने तर आम्हाला सांभाळलं. आणि माहेर राहून मुलगी जशी सासरी जायला निघते तसं आता आम्हाला वाटायला लागले आणि परत माहेर यायची इच्छा होणार आहे. तर आमचं पुन्हा स्वागत करावं आणि आम्हाला असेच कणखर मजबूत बनवा, हिऱ्यासारखे चमकवा. हे काम तुम्ही चांगलं करताय, त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानते आणि तुमच्या मैत्रिणींचे पण खूप सारे आभार मानते. सगळ्यांना धन्यवाद देऊन माझं मनोगत थांबवते.